नमस्कार, मी आर.जे. कांचन. तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. आज बलिप्रतिपदा. दिवाळीच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. बलिप्रतिपदा अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. पौराणिक महत्त्व असलेला आणि कृषीप्रधान संस्कृतीचं प्रतिबिंब दाखवणारा कार्तिक महिन्याचा हा आरंभ दिन अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. दिवाळी पाडव्याचे महत्त्व, मान्यता, परंपरा जाणून घेऊया. अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतिषबाजी तसेच दीपोत्सवही केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. आपल्याकडील कृषीप्रधान संस्कृतीमुळे पौराणिक महत्त्व दिले गेलेले आपले सर्व सण वार या निसर्गावरच प्रामुख्याने आधारलेले आहेत. पौराणिक महत्त्व असलेला आणि कृषीप्रधान संस्कृतीचं प्रतिबिंब दाखवणारा कार्तिक महिन्याचा हा आरंभ दिन अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. पूर्वापार हा दिवस नव्या सुरुवातीचाच मानला जातो. दिवाळी पाडव्याचे महत्त्व, मान्यता, परंपरा आणि पौराणिक कथा जाणून घेऊया. बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथानुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्यूत खेळात हरवले, म्हणून या दिवसाला द्यूत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता, पण पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटू वेशात बळीराजासमोर उभे राहिले. या रूपात वामनाने 3 पावले भूमी मागितली. वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखविली. तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. 3रे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. बळीराजा गर्विष्ठ झाला, तरीही सत्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतिषबाजी तसेच दीपोत्सवही केला जातो. अश्विन अमावस्येला करण्यात येणाऱ्या लक्ष्मीपूजनानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. लक्ष्मी प्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी वर्ग नववर्षाचा प्रारंभ करतात. जमा खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात असे व्यापारी सांगतात. वह्यांना हळद कुंकू, गंध, फूल, अक्षदा वाहून पूजा करतात. या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा केले जातात. उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात. दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते व पती
पत्नीला ओवाळणी स्वरूपात काही भेटवस्तू देतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. यालाच दिवाळ सण म्हणतात. या निमित्त या दिवशी जावयास आहेर केला जातो. विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ या दिवशी होतो. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य याने शकांचे आक्रमण परतवून लावले, त्यांचा पाडाव केला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रम संवत ही कालगणना सुरू केली. इसवी सन पूर्व 57 पासून ही कालगणना प्रचलित आहे. इसवी सन पूर्व काळातील संस्कृतीच्या वैभवाचे, सर्वांगीण सभ्यतेचे आणि एकछत्री राज्य व्यवस्थेचे हे एक उदाहरण आहे. आताच आपण बलिप्रतिपदा याबद्दल माहिती ऐकली, तर उद्या आपण भाऊबीज या संबंधी माहिती ऐकणार आहोत. उद्या आहे भाऊबीज, तर ट्यून करायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शिवारी पसरू दे, सुखाची चाहुल हो दे, सारे दुःख ते विसरू दे. फुलवाती अंगणात सोन सकाळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी, सौख्य जाणू भरून आले आले ओंजळी, आले ओंजळी. गावातल्या साऱ्या वाड्या उजेडात झाल्या ग, घरा संग झोपड्या बी उजळून गेल्या ग. गावातल्या साऱ्या वाड्या उजेडात झाल्या ग, घरा संग झोपड्या बी उजळून गेल्या ग. तेल नाही तूप नाही पळतीमध्ये पाणी ग, ज्योती संगी ज्योत गाई दिवाळीची गाणी ग. अद्भुत लीला माझ्या साईंची, ह्याची डोळा पाहिली. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. नऊ लाख दिवे निळ्या आभाळी, वसुंधरा अशी चंद्राला ओवाळी. चंद्र वसुधेला सखार भेटला, पाठीशी राहो तशी छाया रे, विड्या बहिणीची रे वेडी माया, विड्या बहिणीची रे वेडी माया. घर घर उजळी ते मानवतेचे, तेजाच्या पाऊली. घर घर उजळी ते मानवतेचे, तेजाच्या पाऊली. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. दिवाळी काही वर्षी ओवाळी, काही वर्षी कोणाच्या माझ्या लक्ष्मणाच्या. दिवाळी काही वर्षी ओवाळी, काही वर्षी कोणाच्या माझ्या लक्ष्मणाच्या. आप सुन रहे हो रेडियो मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
नक्षत्रांचा साजले गुणी रात्र अंगणी आली दीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली संग होता हरी दहने बावरी संग होता हरी दहने बावरी आम्ही अभिसारी काही निराळी आली माझ्या घरी ही दिवाळी आली माझ्या घरी ही दिवाळी सप्तरंगात न्हाऊन आली आली माझ्या घरी ही दिवाळी आली माझ्या घरी ही दिवाळी. आपण ट्यून केला आहे रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश आपली माणसं.